सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधूने आपल्याला कधीच फोन केला नाही याचे आता राजश्रीला वाईट वाटत असते. तर काकू लगेचच सर्वांना सांगते की कदाचित सिंधूला आपण तिला तिच्या आयुष्यात नकोय, म्हणून आपण सुद्धा सिंधूचे ऐकूयात आणि आपण सुद्धा सिंधूचे नाव या आता घरात घ्यायला नको. तेव्हा अन्वीला राग येतो आणि अन्वी म्हणते की आजी तू कसली सेल्फिश आहे ग, म्हणजे याचं क्रेडिट तुला सिंधूला द्यायचं नाहीये तर सगळं क्रेडिट तुलाच घ्यायचं आहे. मी म्हणते की आजी या घरात सगळ्यात जास्त त्रास सिंधूला कोणी दिला असेल तर ती म्हणजे तू आहेस, म्हणून सिंधू या घरातून निघून गेली असेल आणि तिने कुणाला सांगितलं नाही. तेव्हा लगेचच काकू म्हणते की बस झालं अन्वी. तर आई आजी म्हणते की तुला काही माहीत नाही आणि कळतही नाही अन्वी, तेव्हा तू बोलू नकोस. तेव्हा अन्वी म्हणते की इफ यू डोंट माइंड, मुलांना सगळं कळतं आणि सगळं समजतं. अन्वी म्हणते की बरं झालं सिंधूला हे सर्व वेळेत कळलं आणि ती हे घर सोडून निघून गेली. तेव्हा राग येऊन ऋतुराज म्हणतो की बस झालं अन्वी, आता ही बोलायची ही वेळ नाहीये. ऋतुराज म्हणतो की वहिनी तू रडू नकोस, ती सिंधू ही तीच आहे आणि ती गेल्याचं आपण सर्वांनी दुःख किती व्यक्त केलं पण तिने आपल्याला साधं कळवलं देखील नाही. तेवढ्यात रत्नाकर म्हणतो की सिंधू जिवंत आहे तरी तिने आपल्याला हे सांगितलं नाही, तेव्हा आपण तिला समजून घ्यायला हवं. तिची बाजू काय आहे ना हे आपल्याला आता समजायलाच पाहिजे. तेवढ्यात उठून उभा राहत राजश्री म्हणते की तिची बाजू समजून घेण्याची काहीच गरज नाहीये. आपल्याला कळवलं का, एकही फोन तिने केला का, तेव्हा आता तिला समजून घेण्याची आपल्याला सुद्धा काहीच गरज नाही, असे राजश्री रागाने सर्वांना सांगते. सिंधू गेल्यामुळे माझ्या राघवची तिने केलेली अवस्था मी कधीच विसरणार नाही. राजश्री रडतच म्हणते की माझ्या राघवनं तिचं कुठं काय बिघडवलं होतं आणि कोणत्या रक्ताचं तिने माझ्या राघवसोबत वैर काढलं. तर काकू म्हणते की त्या सिंधूमुळे आपण आपल्या या घरातला वारस गमावलाय आणि आपला अंकुर आपल्याला कायमचा सोडून गेला, हे झाले फक्त सिंधूमुळे. तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी तू समजून घे, चुकीचं बोलू नकोस. तेव्हा काकू म्हणते की काय चुकीचं बोलते रे मी, जेव्हा सिंधू गेली तेव्हा राघवची काय अवस्था झाली बघितलं ना तुम्ही सर्वांनी. तिने केली का राघवची काळजी, तिची मुलगी ती सावी आणि ती आनंदाने जगतायत आणि माझ्या राघवची काय अवस्था झाली बघितलं का तुम्ही. तेवढ्यात राघव म्हणतो की सिंधू आजपर्यंत आपल्यासाठी मेली होती, तेव्हा यापुढेही ते असेच राहील, यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. तेव्हा सर्वजण राघवकडे बघू लागतात. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी मंगेश हा पुन्हा सिंधूच्या घरी येतो. तेवढ्यात आनंदाने हसतच सावी मंगू असे म्हणत त्याच्याकडे येते आणि म्हणते की तू माझं काम केलंस का. तेव्हा मंगेश म्हणतो की मी तुझं काम करणार नाही, असं कधी होईल का. एवढ्यात लगेच मंगेश त्यांनी आणलेलं कागदामध्ये पॅक केलेलं पार्सल हा सावीकडे देतो. सिंधू पुढे येत म्हणते की काय मंगेश काय आहे त्यात. तर मंगेश म्हणतो की ते आमचं सिक्रेट आहे, तुला कशाला सांगू. तर लगेचच सावी ते पार्सल घेऊन पळतच आतमध्ये जाते. इकडे सिंधू म्हणते काय आहे मंगेश त्यात. तेवढ्यात सावी ही मंगेशने आणलेला इन्स्पेक्टरचा ड्रेस घालून समोर येते. तेव्हा सावीला बघता सिंधू म्हणते की सावी हे सर्व काय आहे. तेव्हा सावी म्हणते की सावी नाही, इन्स्पेक्टर सावी सावंत. तर लगेच लेफ्ट राईट करत सावी म्हणते की इन्स्पेक्टर सावीचा सगळा प्लान झाला आणि या ड्रेसमुळं मला कुणी अडवणार सुद्धा नाही. तर सिंधू ही सावी काय बोलते याच्याकडे विचार करू लागते. पुढे सिंधू म्हणते की काय बोलली सावी तू, कुठला रस्ता आणि काय. तर सावी म्हणते कुठे काय. सावी म्हणते की अगं आई मी उद्याची स्कूलमधली तयारी करते. तेव्हा सिंधू म्हणते की तू माझ्यासोबत खरं बोलती ना सावी. तर सावी म्हणते हो. तर लगेचच सावी बाजूला जाते. तेव्हा सिंधू विचार करते की सावीच्या डोक्यात चाललंय तरी काय आणि नक्कीच सावी काहीतरी गोंधळ घालून ठेवणार आहे असं मला वाटतंय. तेव्हा बाप्पा माझ्या सावीला तू सद्बुद्धी दे. इकडे आता काकू ही चहा पित असताना राजश्री तिथे येते आणि म्हणते की पार थकले आणि राघव एवढा चिडचिड काय करतो तेच काही कळत नाहीये मला. तेवढ्यात ऋतुजा म्हणते की मला काय वाटतंय की ती सिंधू आपल्याशी हे असं काय वागली. तेव्हा राजश्री म्हणते की या प्रश्नाचं उत्तर फक्त सिंधूच देऊ शकेल. तेव्हा काकू म्हणते की त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची सुद्धा मला गरज वाटत नाहीये. काकू म्हणते की सिंधू घर सोडून गेल्यानंतर राघवची काय अवस्था झाली ना ते मला चांगलं ठाऊक आहे, तेव्हा मला सिंधूला कुठलेच प्रश्न विचारायचे नाहीयेत. तेव्हा राजश्री म्हणते की हे सर्व नीतीचे खेळ असतात, सिंधूला पुन्हा आपल्या या आयुष्यात यायचं होतं म्हणूनच ती आपल्या समोर आली असं मला वाटतंय. तर काकू म्हणते की राघवने मधूसोबत लग्न केलंय ना ते फक्त वेणूसाठी आणि आपल्यासाठी, पण राघवच्या मनात अजूनही सिंधू आहे आणि अजूनही राघव सिंधूचा विचार करतोय. काकू म्हणते की तेव्हा या अशा ना तशा कारणामुळे सिंधू ही पुन्हा राघवकडे जर जात राहिली तर राघव हा हळूहळू पुन्हा सिंधूकडे जाईल.
आणि असं जर झालं तर मग राघव आणि राणीच्या नात्याचं काय, असा प्रश्न आता काकू ही राजश्रीला करते. तेव्हा पुन्हा एकदा आपलं घर उद्ध्वस्त होईल आणि मी पुन्हा आपलं घर उद्ध्वस्त होत असल्याचं बघू शकत नाही, असे आता काकू ऋतुजा आणि राजश्रीला सांगते. तेव्हा ऋतुजा म्हणते की पण ती सिंधू आहे, तिला जर पुन्हा यायचं असेल ना राघवच्या आयुष्यात तर ती थांबणार नाही. काकू म्हणते की असं असेल तर मी त्यांना अडवेल. इतके वर्ष आपण सिंधूशिवाय जगलोच ना, तसेच आपण यापुढेही जगू. काकू म्हणते की आता मला फक्त एवढंच माहिती आहे की आपल्या घरातील कुणाचाही त्या सिंधूची संबंध येऊ द्यायचा नाही. काकू म्हणते की मी विनूच्या मोबाईलमधील सिंधूचा नंबरच डिलीट करून टाकते. तेव्हा राजश्री म्हणते की अहो काकू, मग विनूला किती वाईट वाटेल. काकू म्हणते की माहिती आहे मला. काकू म्हणते की मी हे जे काही करते ना त्यात विनायकचं सुद्धा भलं आहे. तर इकडे मंगेश आता सिंधूला म्हणतो की मला सावीची अवस्था बघवत नाही. विनू आणि राघव इकडून गेले ना त्यानंतर सावी कशी झाली ते तू बघ सिंधू. ती आता किती दुःखी आहे आणि यापूर्वी मी तिला फक्त हसतानाच बघितलंय. तेव्हा रागाने सिंधू म्हणते की मंगेश, मला काय माझ्या मुलीचं दुःख समजत नाही काय. मंगेश म्हणतो की मी तिला गिफ्ट दिलं ना, याचा तुला सिंधू राग नाही आला. तर ते गिफ्ट घेऊन सावी ही राघवसारखी पोलिसांसारखी वागते ना आणि त्याच्यासारखे राहायचा प्रयत्न करते, याचा तुला राग आलाय सिंधू. मंगेश म्हणतो की सिंधू, तुम्ही दोघं एवढ्या एकमेकांच्या दुःखात बुडालात की त्याचा मुलांवरती काय परिणाम होतो याचा तुम्ही विचारही करत नाही. तेव्हा सिंधू म्हणते की बस झालं मंगेश. सिंधू म्हणते की मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. तर मंगेश म्हणतो की सिंधू, तू जरी दाखवत असली तरी तुला किती त्रास होतो ना हे मला कळतंय. तर मंगेश म्हणतो की मला तुझं आणि सावीचं हे दुःख बघवत नाहीये, त्यासाठी मी वाटेल ते करीन. तेव्हा सिंधू ही मंगेशकडे बघू लागते. इकडे आता विनू त्याच्या बेडरूममध्ये मोबाईलसोबत खेळत असतो. तेवढ्यात काकू ही विनूकडे येते. तर लगेचच काकू म्हणते की विनू काय बोलतोय आणि काय करतोय. तर विनू म्हणतो की सावीशी बोलायचा प्रयत्न करतोय. तर काकू म्हणते की विनू, या घरात मी मोठी आहे आणि मोठ्यांशी असं मोठ्याने बोलायचं नाही. आणि पुन्हा मी तुला सांगते की त्या सावीबरोबर अजिबात बोलायचं नाही. विनू म्हणतो की पण आजी, सावी तर माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी जर तिच्याशी नाही बोललो तर तिला किती वाईट वाटेल. काकू म्हणते की वाटलं तर वाटू दे वाईट, आणि थोडे दिवस तुला त्रास होईल, नंतर तूही तिला विसरशील. विनू म्हणतो की मी सावीबरोबरचं बोलणं थांबू शकत नाही. तेवढ्यात काकू म्हणते ठीक आहे, आणि मीच तुला सावीशी तू कसा बोलतो ते बघतेच. आणि काकू लगेच विनूकडून त्याचा मोबाईल घेते आणि म्हणते की मी यातून आता सावीचा नंबर डिलीट करणार आहे. तेव्हा विनूला मोठा धक्का बसतो. तर विनू म्हणतो की नको काकू. तर लगेचच काकू म्हणते की मग यापुढे डॉक्टर काकू आणि सावीशी अजिबात बोलायचं नाही. तर काकू लगेचच विनायकला म्हणते की फोन दे विनायक, असला आगाऊपणा माझ्यासमोर करायचा नाही. तर विनू ऐकायला तयार नसतो. तर इकडे रागाने काकू लगेचच विनायकचा फोन घेऊन बाहेर राणीला हाका मारू लागते. तर राजश्री, रत्नाकर सर्वजण तिथे येतात. तर लगेचच पळतच राणी तिथे येत म्हणते की काय झालं मामी. तेव्हा काकू म्हणते की विनायकच्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे. तेवढ्यात विनू वरून खाली येत म्हणतो की मम्मा, माझा पासवर्ड आजीला देऊ नकोस. तर मधू म्हणते काय झालं विनू. तर लगेचच काकू म्हणते की राणी, मी तुला काय सांगते, मला या मोबाईलमधील पासवर्ड हवा आहे. तेव्हा विनू पुन्हा म्हणतो की मम्मा देऊ नको, आजीला सावीचा नंबर डिलीट करायचा आहे. तर राणी आता बुचकळ्यात पडलेली असते. काकू म्हणते की राणी, तुला ऐकू येत नाही का, मला विनायकचा फोन चालू करून हवा आहे. तर लगेचच मधू म्हणते की मामी, मला त्याला खाली आणू द्या, नाहीतर तो पाय घसरून पडेल. तर काकू म्हणते की इथेच थांब राणी. काकू विनूला म्हणते की तू तिथे शांतपणे उभा राहा रे, आणि राणीला म्हणते की मला मोबाईल चालू करून दे पासवर्ड टाकून. तर लगेचच काकू म्हणते की जोपर्यंत तू हा मोबाईल चालू करून देत नाही ना राणी, तोपर्यंत तू कुठेच जायचं नाही. तेव्हा विनू म्हणतो की मम्मा, पासवर्ड देऊ नकोस. इकडे आता सावी इन्स्पेक्टरचा तो ड्रेस घालून तिची बॅग घेऊन ही लगेचच विनूच्या घरी निघू लागते. तेव्हा आता सावी विचार करते की आपण विनूच्या घरी चाललोय हे फोन करून त्याला सांगायला हवं. तर लगेच सावी सिंधूच्या मोबाईलवरून विनूच्या मोबाईलवर कॉल करू लागते. लगेचच काकूच्या हातात तो विनूचा फोन वाजू लागतो आणि काकू तो नंबर बघत म्हणते की घ्या, सावीचाच फोन आलाय. तर विनू म्हणतो की मोठी आजी, मला सावीसोबत बोलू दे. तेव्हा काकू म्हणते की अजिबात तू सावीशी बोलायचं नाही. तर विनू म्हणतो की आजी, मी तुझं सगळं ऐकेल, फक्त मला एकदा सावीशी बोलू दे.
तर मधू विनवण्या करत म्हणते की मामी एकदा त्याला सावीशी बोलू द्या, त्याची अवस्था बघा ना. तर काकू म्हणते गप्प बस राणी, तो आता सावीशी बोलू शकणार नाही. आणि काकू ही लगेचच सावीचा फोन कट करते. तर इकडे सावी विचार करते की विनूने माझा फोन कट केला, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, तेव्हा मला लगेच जावं लागेल. तर इकडे काकू राणीला म्हणते की या मोबाईलमधील सावीचा नंबर डिलीट करायचा. यापुढे विनू आणि सावी बद्दलचा कोणत्याही कॉन्टॅक्ट मला या मोबाईलमध्ये ठेवायचा नाही. राणी, कळलं का तुला? तर आता मधू म्हणते की मामी असं करू नका, विनूची अवस्था तरी बघा. तर इकडे आता विनू पायरीवरून खाली येऊ लागतो. त्याच वेळेस विनूचा पाय पायरीवरून सटकवून जोराने विनू हा खाली कोसळतो. तेवढ्यात राघव हा दरवाजातून विनू खाली कोसळल्याचे बघतो. तर आता विनू खाली कोसळल्याचे बघून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि लगेचच मधू आणि राघव विनूकडे धाव घेऊ लागतात. इकडे आता सिंधू ही घरात आल्यानंतर सावीला शोधू लागते, पण सावी कुठेच दिसत नसते. तेव्हा घाबरून सिंधू ही मंगेशला कॉल करते आणि सावी घरात नसल्याचे मंगेशला सांगते. सिंधू म्हणते की मंगेश, तू जिथे कुठे असेल त्यावर लवकर घरी ये. तेव्हा मंगेश म्हणतो की सिंधू मी आलोच. तर आता इकडे काकूमुळे विनू पडला हे समजताच राघव हा काकूला बोलू लागतो. तेव्हा लगेचच काकू म्हणते की काल आलेल्या मुलासाठी तू माझ्यासोबत भांडतो, तुला रक्ताचं नातं कळतं का? तेव्हा लगेचच राघव म्हणतो की काही नाते फक्त रक्ताचेच नसतात, काही नाती ही मनाची असतात काकू, आणि माझं आणि विनूचं नातं सुद्धा तेच असल्याचे राघव काकूला ठणकावून सांगतो. राघव म्हणतो की काकू, तो माझा मुलगा आहे, तो परका आहे असं तू समजू नकोस. तेव्हा ते बोलणे ऐकून काकूला मोठा धक्का बसतो. तर मधू ही राघवकडे बघू लागते. तेव्हा आता विनूसाठी राघवने काकूला सुद्धा झिडकारलेले असते आणि विनूवर जे प्रेम दाखवलेले असते. तर आता इन्स्पेक्टर बनून सावी ही राघवच्या घरी येऊन सिंधू ही सावीसाठी आणि विनूच्या ट्रीटमेंटसाठी कशी रत्नबारक्यांच्या घरी येते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.